तिवसा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे। या संकटाच्या काळात अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे यांनी थेट नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे। चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे। तिवसा, शेंदूरजना बाजार, अनंकवाडी, टेहनी निंबोरा, रघुनाथपूर, माळधूर भांबोरा, वरखेड, तारखेड, झापडापूर, वाठोळा शेतशिवर आणि मोजरी या गावांना ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि गावातील घरांचं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे यांनी स्वतः गावकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी तहसीलदारांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। या पाहणी दौऱ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश साबळे, तिवसा शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव वानखळे आणि योगेश वानखळे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्यात। खासदार बळवंत वानखळे यांच्या या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता शासन स्तरावर मदतीची अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।